धामणगाव रेल्वे तालुक्यात काल झालेल्या झमाझम पावसामुळे पेरणीला आणि पेरणीपूर्वीच्या मशागतीला सुरुवात। शेतकऱ्यांची शेतीची कामे उरकवण्यासाठी लगबग। काल संध्याकाळच्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी सुखावला आहे। तालुक्यातील काही गावात असमाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला आणि पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात झाली आहे। तालुक्याचा फेरफटका मारला असता जळगाव आर्वी येथील शेतकरी अमृत गोंडाने ही आपल्या शेतात सारे फाळताना दिसले। सोबतच त्यांनी कपाशीची लागवड देखील केली। त्यांच्या शेतात मजूर कपाशीची लागवड करताना दिसून येत आहे। मुख्य म्हणजे मागील अनेक वर्षांपासून मृग नक्षत्रात पाऊस पडला नव्हता, पण आता मृग नक्षत्रात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना यावर्षी चांगले पीक होईल असा त्यांचा अंदाज आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे। आपण सध्या आहोत धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळगाव आर्वी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात। काल धामणगाव रेल्वे तालुक्यात संध्याकाळच्या वेळेस समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वच्या मशागतीला आणि पेरण्याला सुरुवात केलेली आहे। सहसा मागील अनेक वर्षापासून जर बघितलं तर मृग नक्षत्रात पाऊस हा येत नाही, परंतु 7 तारखेलाच मृग नक्षत्र लागलं आणि काल खूप चांगलं समाधानकारक पाऊस झालं। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पेरणीला सुरुवात केलेली आहे। आपल्यासोबत जळगाव आर्वी येथील शेतकरी अमृत गोंडाने आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की पहिल्याच पावसात त्यांनी पेरणीला सुरुवात केलेली आहे, यावर त्यांचं काय मत आहे। हा, मी अमृत भिमराजी गोंडाने जळगाव आर्वी येथून बोलत आहे। काल चांगला कृषी क्षेत्राचा पाऊस पडल्यामुळे आम्ही आज पेरणीला सुरुवात केली आहे।